मंडळी, 12 ऑगस्ट ही तारीख आत्ताच नोट करून ठेवा, कारण या दिवशी दिवसाढवळा अंधार होणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे. आता एवढंच नाही तर याच्या पाठोपाठ तब्बल 15 दिवसानंतरच 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला सूतक काळ आणि ग्रहांच्या फेरबदलाचे मोठे संकेत मानले जातात. तसेच 28 ऑगस्टचं खंडग्रास चंद्रग्रहण हे मानसिक शांती आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करणारे ठरू शकते. मग ही दुर्मिळ घटना तुमच्या राशीवर आणि जीवनावर काय परिणाम करणार आहे, नेमकं काय घडणार आहे, चला हे जाणून घेऊया. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारं सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. या ग्रहणाबद्दलची सविस्तर माहिती, वेळ आणि पाळायचे नियम आधी बघूया. आता सूर्यग्रहण नेमकं काय आहे, तर हे खग्रास सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. यामुळे दिवसा काही काळासाठी अंधार पडल्यासारखं वाटेल. आता हे ग्रहण प्रामुख्याने कुठे दिसणार आहे, तर आर्क्टिक महासागर, ग्रीनलँड, आइसलँड, अटलांटिका महासागर आणि उत्तर स्पेन मध्ये दिसणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचा कोणताही धार्मिक प्रभाव किंवा सूतक काळ पाळण्याची गरज नाही असं सांगितलं जाते. तरी सुद्धा जे ग्रहण भारतात दिसणार नाही, ज्योतिषशास्त्रात किंवा जिथे ग्रहण दिसणार आहे तिथे काही गोष्टी पाळल्या जातात. जसं की सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये, यासाठी खास बनवलेले सोलर फिल्टर चष्मे सुद्धा वापरावे. साधे काळे चष्मे किंवा एक्सरे फिल्म वापरणं डोळ्यासाठी घातक ठरू शकतं. ग्रहणाच्या काळात नामस्मरण करणं, स्तोत्र पठण करणं किंवा ध्यान करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. आता जे ज्योतिषशास्त्र पाळतात त्यांनी या नियमांचं पालन केलं तरी उत्तम आहे. ग्रहण सुटल्यानंतर गरजूंना धान्य किंवा कपड्यांचं दान करणंही चांगलं मानलं जातं. आता ज्या राशींवर या ग्रहणाचा प्रभाव असू शकतो त्यांनी कुलदेवतेचा जप करावा. आपल्या कुलदेवतेचा नामजप करत हा दिवस घालवावा. त्याचबरोबर सूर्यमंत्राचा जप आपण या दिवशी करू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत मिळते. शिवाय ग्रहण काळात अन्नामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवण्याची ही परंपरा आहे, जेणेकरून अन्नावर ग्रहणाचा परिणाम होऊ नये. आता हे नियम ग्रहण दिसणाऱ्या ठिकाणी लागू होतात, मात्र काही ठिकाणी याचे नियम पाळले जातात. आपापल्या श्रद्धेनुसार आपण हे नियम पाळू शकता. आता 15 दिवसांनीच म्हणजे 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. आता हे ग्रहण आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे, ते आपल्याला दिसणार आहे का, आणि घरात बसून आपण काय काळजी घ्यावी, तर या सोप्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आता जाणून घेऊया. सगळ्यात आधी हे चंद्रग्रहण कधी आणि कुठे दिसणार आहे, तर 28 ऑगस्टला दुपारी 1:30 वाजल्यापासून हे ग्रहण सुरू होणार आहे. आता दुपारी 3:30ला ते अगदी मध्यभागी असेल आणि संध्याकाळी 5:45च्या सुमारास हे चंद्रग्रहण संपणार आहे. आता तुम्ही म्हणाल, दुपारी तर सूर्य असतो, मग चंद्रग्रहण कसं दिसणार? अगदी बरोबर, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये, कारण यावेळी आपल्याकडे दिवस असेल. हे ग्रहण अमेरिका आणि युरोप मधल्या लोकांना स्पष्ट दिसेल. पण जरी ते आपल्याला दिसत नसलं तरी आकाशातल्या या हालचालींचा आपल्यावर काही परिणाम होऊ शकतो का? तर जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्र पूर्णपणे काळा न दिसता थोडासा तांबूस किंवा विटकरी रंगाचा दिसतो. शास्त्रज्ञ याला रेले स्कॅटरिंग असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीच्या वातावरणातून गाळून आलेला थोडासा सूर्यप्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्राला एक वेगळीच झळाळी मिळते. हे पाहायला खूप सुंदर असतं. म्हणूनच नासा यांसारख्या संस्था याचे फोटो घेण्यासाठी सज्ज असतात. आता आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सूतक पाळायचं का? तर याचं उत्तर खूप साधं आहे. शास्त्रात असं सांगितलंय की जे दिसत नाही त्याचं सूतक पाळायची गरज नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्यांनी जेवणाबाबत किंवा कामाबाबत कोणतेही कडक नियम पाळण्याची धास्ती ठेवू नये असंही सांगितलं जात आहे. तुम्ही तुमची रोजची कामं नेहमीप्रमाणे करू शकता. फक्त मनात थोडी सकारात्मकता ठेवली की झालं. आता जरी ग्रहण दिसत नसलं तरी त्या दिवशीची ऊर्जा थोडी वेगळी असू शकते. आपलं मन शांत ठेवण्यासाठी काही छोट्या गोष्टी आपण नक्कीच करू शकता. जसे दुपारी जेव्हा ग्रहणाचा काळ असेल तेव्हा आपण आपल्या कामात असतानाच मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा तुम्हाला आवडणाऱ्या देवतेचं नाव घेत राहावं, नामजप करत राहावा, नामस्मरण करत राहावं. यामुळे मानसिक शक्ती वाढते. संध्याकाळी ग्रहण सुटल्यानंतर कुणा गरजू व्यक्तींना थोडं अन्न किंवा धान्य दान करावं, हे खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर संध्याकाळी घर छान पुसून घ्यावं किंवा धूप दीप लावून उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न करावं. यामुळे घरातली नकारात्मकता निघून जायलाही मदत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर हे ग्रहण मानसिक बदलाचं असू शकतं.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण धनलाभाचे योग घेऊन येऊ शकतात. कर्क आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी थोडं शांत राहावं, ध्यान करावं असा सल्ला दिला जातोय. बाकी सर्व राशींसाठी हा काळ सामान्य असेल, त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही असंही सांगितलं जात आहे. तर मंडळी, निसर्गाच्या या घटना आपल्याला सांगत असतात की सृष्टी किती अफाट आहे. 28 ऑगस्टला जरी आपल्याला चंद्र लाल रंगाचा दिसणार नसला तरी आपण आपली विचारसरणी सकारात्मक नक्कीच ठेवू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ऑगस्ट महिन्यात एकापाठोपाठ एक आल्यामुळे अनेक लोकांचा संभ्रम निर्माण झाला असेल, तर तो संभ्रम दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही काही प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्याकडे त्याचं उत्तर असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.